मुळशी पॅटर्न फेम पिट्या भाईने भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये अभिनेते रमेश परदेशी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। संघाच्या गणवेशात फोटो पोस्ट केल्यानं राज ठाकरेंनी त्यांना सुनावलं होतं। काय भाजप प्रवेश मनसेमध्ये एवढं सक्रिय असताना भाजपमध्ये प्रवेश करावा, काय नेमकं काय कारण होतं भाजपमध्ये प्रवेश करण्याचं? नाही, भाजपमध्ये प्रवेश करायचं कारण जर स्पेसिफिक मला विचाराल तर मी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या माध्यमातून गेली 18 वर्ष, त्यातली 14 वर्ष मी चित्रपट सेनेचं काम करतो आणि मराठी कलाकार, मराठी सिनेमा यांना न्याय नाही म्हणू शकत, परंतु मदत करण्याचा प्रयत्न करत होतो। तीच मदत आता थोडी व्यापक स्वरूपात करता यावी। जे कोणी सत्तेत किंवा नाही का ज्यांचे आता आपण त्याला म्हणू ज्यांचा प्रभाव पडतो त्या अनुषंगाने ती पटापट कामं होतात। काही दिवसांपूर्वी राज ठाकरे पुणे दौऱ्यावरती आले होते आणि त्या बैठकीमध्ये तुम्हाला सुनावलं होतं, कारण तुमचा जो काही फोटो संघाच्या गणवेशात होता त्यावरून तुम्हाला सुनावलं आणि त्यानंतर तुम्ही हा निर्णय घेतला अशी देखील चर्चा आहे। माननीय राजसाहेबांनी सुनावलं तर तो त्यांचा अधिकार आहे, ते सुनावू शकतात। त्या दिवशी ते संघाचा फोटो, ते संघ कट्टर आहे तू हे, तर मी असं कुठं काही मला वाटत नाही म्हटलं होतं। माझी पोस्ट एवढीच होती, संघ शक्ती युगे युगे। ही घटना मी काही लपवून ठेवलेली नव्हती की मी संघाचा स्वयंसेवक आहे, मी कारसेवक आहे। कुठल्या ह्याच्या अनुषंगाने ते तिथं आलं आणि त्यांनी बोलले, मला ना माझ्यासाठी ते खूप अनपेक्षित होतं खरं तर। आणि ते अनपेक्षित असलेलं मला त्याचा राग तर अजिबात आलेला नाहीये, पण मला त्याचा धक्का जाम बसला, डेंजर। त्यांना कोणी सांगितलं किंवा त्यांनी हे का केलं ह्याचं उत्तर माझ्याकडे आता नाहीये, परंतु ज्यांनी कोणी हे केलं असेल ना, म्हणजे मला नाही वाटत पक्षातले सहकारी माझे जे ते हे करतील, पण ज्यांनी कोणी केलं तो 100% महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि माननीय राजसाहेबांचा शत्रू आहे। आता मी त्या दिवशी त्यांनी आदेश दिला की एक तर इकडे राहा नाही तर तिकडे राहा, मग तो माझ्यासाठी आदेश आहे। मग इकडे राहता मग मी माझ्या विचारांसोबत राहतो, मी माझ्या विचारांसोबत राहतो, माझे विचार माझ्यासाठी। आणि म्हणे ना राजसाहेब हे आपलं पहिलं प्रेम आहे सर। राजसाहेब हा म्हणजे काही असलं तरी लक्षात ठेवा की राजसाहेबांवरती प्रेम करणारी महाराष्ट्रातले लाखो लोक आहेत, त्यातला मी पण एक आहे जो आयुष्यभर राहणार। त्यामुळे पक्ष हा काही त्याच्यामध्ये मॅटर करत नाही। कॅमेरामन विशाल रायपुरेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। महत्वाची बातमी, अजित पवार वाचवा वाचवा म्हणत दिल्लीला गेले असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय। अजितदादांना मांडवली करण्यात यश आलं असेल असंही सपकाळ यांनी म्हटलंय। पार्थ पवार प्रकरणामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची दिलजमाई झाली असं सपकाळांनी म्हटलं। पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाल्यानंतर सपकाळांनी ही टीका केली। 3 दिवसापूर्वी अजितदादा पवार हे दिल्लीला गेलेलं आपण बघितलं। वाचवा वाचवा म्हणत अमित शहांना ते भेटले, त्याचा तो प्रभाव असावा। या प्रकरणामधून ठोस स्वरूपाचे पुरावे सरकारमधूनच बाहेर पडले। मांडोलीमध्ये त्यांना यश आलं असावं आणि तिथूनच आता त्यांना वाचवा अशा प्रकारच्या सूचना आल्या असतील, किंवा या सगळ्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची दिलजमाई झाली असावी। जो व्यक्ती 90% शेअर होल्डर आहे, ज्यांची ती कंपनी आहे आणि कंपनीतून ज्यांच्या दबावामुळे सर्व झालेलं आहे, सर्वस्कृत असणाऱ्याच मूळ लाभार्थ्याला सोडून जर दुसऱ्यांना त्याच्यात अडकवल्या जात असेल तर याच्या मागचं जे कारण आहे, कार्यकारण आहे, ते स्पष्ट आहे। यानंतर एक महत्वाची बातमी ती म्हणजे पुणे जमीन प्रकरणामध्ये रिपोर्ट येण्यासाठी 30 दिवस लागतील। मुख्यमंत्र्यांनी हे सांगितलं होतं असं सुळे म्हणाल्या। 30 दिवसांनंतरच खरं काय ते कळेल असंही त्यांनी म्हटलं। सर्व माहिती यायची वाट बघूयात असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्री तुमच्या चॅनलवर म्हणले होते की 30 दिवस लागणार आहेत तो रिपोर्ट यायला। त्याच्यामुळे मला वाटतं 30 दिवस आल्यावरच खरं कळेल आपल्याला काय त्याचं आहे। कारण मला आठवत आहे माननीय मुख्यमंत्री म्हणले होते की 30 दिवसात सगळी माहिती कळेल। त्याच्यामुळे मला वाटतं ते सगळे यायची वाट बघूया। संपूर्ण राज्यातील पक्षाच्या इन्कमिंगमुळे बहिष्कार टाकला असं गोगावले म्हणाले। आमच्या कोणताही अंतर्गत कलह आमच्यात नाही असंही त्यांनी म्हटलं। सगळ्यांनीच आचारसंहिता पाळावी असं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं असंही गोगावलेंनी म्हटलंय। काय सांगाल आपण बहिष्कार टाकलेला, त्यामागची कारण काय? काल स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आम्ही सगळ्यांची एकत्रच बैठक झाली। हेच एकमेकाचे कार्यकर्ते कोणी घ्यायचे नाही घ्यायचे त्याच्यावरती काल साधक बाधक चर्चा झाली आणि सांगितलं की बाबा कोणी कोणाला डिस्टर्ब करायचं नाही, आपण युतीमध्ये आहोत
आणि अशा प्रकारे कालची चर्चा आमची होती. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. विशेष म्हणजे सर ठाण्यामध्ये जो पक्षप्रवेश झाला याकडे कन्सिडर करून आपण बहिष्कार टाकला होता का की संपूर्ण राज्याचा त्याच्यामध्ये विषय होता? नाही, संपूर्ण राज्याचा विषय आहे की आपण सगळ्यांनीच आचारसंहिता पाळावी असं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी काल ठरवलं. आम्हाला सगळ्यांना सांगेल. सर महायुतीमध्ये ही अंतर्गत धुसफूस दिसते का? असं काही नाही आहे. थोडंफार 19-20 असतं कुठल्याही पक्षामध्ये, काय एकाचा अशातला भाग नाही. परंतु आमची युती आहे ती वेगळ्या धर्तीवरची युती आहे. त्यामुळे आमची नॅचरल युती असल्यामुळे आम्हाला त्यात काही अडचण नाही. खासदार सुनील तटकरे यांचा ज्या ठिकाणी जास्त प्रभाव आहे त्या ठिकाणी भाजप आपल्यासोबत नाहीये, ही त्यांची राजकीय खेळी म्हणावी का? चालते ना, आता जुने खेळाडू आहेत ते. परंतु आम्ही पण नव्या दम्याचे आहोत. आम्ही काय एवढं काय हे नाही आहे. परंतु आम्ही बघूया आता, दूध का दूध पाणी का पाणी 3 तारखेला होऊन जाईल. एकंदरीत सर पाहिलं तर रोहामध्ये आपण थेट त्यांना टक्कर देत आहात, त्याच पद्धतीमध्ये महाडमध्ये देखील ते उतरलेले आहेत. याकडे आपण कसं पाहता? जे आहे ते आहे. त्यांच्यानं आमच्यामध्ये सरळ लढत आहे आणि त्याला आम्ही सामोरं गेलेलो आहे. राजवर्षम टीव्ही मराठी, महाड, रायगड.